ठाण्यातील आरोग्य यंत्रणेच्या त्रुटी अधिवेशनात ऐरणीवर आमदार संजय केळकर यांची लक्षवेधीवर चर्चा। ठाण्यातील भव्य सिव्हिल रुग्णालयातील अर्धवट पदभरती आणि कोपरेतील प्रसूतिगृहातील बंद नवजात अतिदक्षता विभाग याबाबत आमदार संजय केळकर यांनी पावसाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करून आरोग्य यंत्रणेतील त्रुटी निदर्शनास आणल्या। पावसाळी अधिवेशनात लक्षवेधीवरील चर्चेत भाग घेत आमदार संजय केळकर यांनी ठाणे शहरातील आरोग्य यंत्रणेबाबत प्रश्न उपस्थित केले। कोपरी येथे लखमचंद फतीचंद प्रसूतिगृहाचं नूतनीकरण सुरू असून दुसऱ्या माळ्यावर 25 रुग्णशय्या क्षमतेचा नवजात अतिदक्षता विभाग निर्माण करण्यात आला आहे, मात्र अद्याप मनुष्यबळाअभावी ते बंद आहे। आरोग्य यंत्रणा सुसज्ज करण्याआधीच उद्घाटनाची घाई केली जात असल्याबाबतही केळकर यांनी नाराजी व्यक्त करत प्रशासनाला निर्देश देण्याची गरज सभागृहात व्यक्त केली। ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयाची भव्य इमारत तयार झाली असून अंतिम टप्प्यातील काम सुरू आहे। सुमारे 900 रुग्णशय्या क्षमतेच्या या रुग्णालयासाठी 2600 पदांची मंजुरी आहे, मात्र फक्त 1050 पदभरती करण्यात आली आहे। याबाबत बोलताना केळकर यांनी अर्धवट नोकर भरतीवरही आक्षेप घेतला। रुग्णालयाची मोठी क्षमता असल्याने नोकर भरतीही पूर्ण करण्यात यावी, तसंच सर्वसामान्य रुग्णांना आरोग्य सेवा मिळू शकेल असं मत केळकर यांनी उत्तर दिलं। यावर उत्तर देताना आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी कोपरी येथील लखमीचंद फतीचंद प्रसूतिगृहाच्या पदभरती संदर्भात ठाणे महापालिकेला निर्देश देण्यात येतील असं सांगितलं, तर जिल्हा शासकीय रुग्णालयातील पदभरतीबाबत संबंधित विभागाकडे मान्यतेसाठी प्रकरण पाठवण्यात आल्याचं आंबेडकर यांनी सांगितलं। रेल्वेच्या प्रश्नांबाबत मुंबई विभागातील खासदारांच्या विभागीय समितीची महत्त्वपूर्ण बैठक आज चिंतन हॉल येथे संपन्न झाली। या बैठकीत रेल्वे प्रवाशांचे प्रश्न आणि सुविधांवरून ठाणे लोकसभेचे खासदार नरेश मस्के यांनी रेल्वे अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली। तसंच ठाणे रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासास गती द्या, ठाणे पनवेल लोकल फेऱ्या वाढवा, कल्याण बदलापूर कल्याण आसनगाव चौथ्या मार्गिकेचं काम लवकर मार्गी लावा, दुरांतो एक्सप्रेसला ठाणे पनवेल थांबा द्या, दिघा येथील मोगली धरण नवी मुंबई महापालिकेला हस्तांतरित करा आदी विविध मागण्या खासदार नरेश मस्के यांनी बैठकीत केल्या। या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देत या लवकरात लवकर मार्गी लावण्याचं आश्वासन दिलं। रेल्वे प्रशासनातील अधिकारी प्रवाशांना सुविधा देण्यात चालढकल करत असल्याने खासदार नरेश मस्के यांनी बैठकीच्या प्रारंभीच त्यांची चांगलीच खरडपट्टी काढली। प्रवाशांना तातडीने मूलभूत आणि पायाभूत सुविधा तातडीने देण्याची सूचनाही त्यांनी केली। अमृत भारत स्टेशन अंतर्गत ठाणे रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास करण्यात येणार आहे। या योजनेबाबत सुद्धा चालढकल सुरू आहे। रेल्वे बोर्डाकडे हा प्रस्ताव प्रलंबित असल्याने खासदार नरेश मस्के यांनी बैठकीत अधिकाऱ्यांना धारेवर धरलं। ठाणे रेल्वे स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प लवकर मार्गी लावण्याची सूचना नरेश मस्के यांनी केली। मध्य रेल्वेचे महाप्रबंधक राजीव श्रीवास्तव यांनी पुनर्विकासाचा प्रस्ताव स्वीकारला असल्याचं सांगितलं। ठाणे रेल्वे स्थानकात आज 7 ते 8 लाख प्रवासी प्रवास करत असल्याने मूलभूत सुविधांकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे। शौचालय, पिण्याचं पाणी, स्वच्छता यावरूनही खासदार नरेश मस्के यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला। ठाणे रेल्वे स्थानकातील FOB आणि एक्सेलेटरची कामं संथ गतीनं सुरू आहेत। 2 नवीन एक्सेलेटर आणि 1 लिफ्टचं काम प्रस्तावित आहे। या कामांना गती देण्याची मागणी मस्के यांनी केली। कल्याण बदलापूर कल्याण आसनगाव येथे चौथ्या मार्गिकेचं काम सुरू आहे। या कामाला गती देऊन काम पूर्ण करून अधिकच्या गाड्या या मार्गावर सोडण्याची, तसंच ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे पनवेल ठाणे मार्गावर अधिकच्या लोकल सोडण्याची आणि मध्यरात्रीपर्यंत सुरू ठेवण्याची मागणी खासदार मस्के यांनी केली। आणीबाणीच्या प्रसंगी किंवा अपघाताच्या वेळी गोल्डन अवरमध्ये त्वरित प्रथमोपचार मिळणं अत्यंत महत्त्वाचं असतं। अशा परिस्थितीत तात्काळ वैद्यकीय मदत मिळावी यासाठी रोटरी क्लबच्या वतीने ठाणे वाहतूक विभागाला आज इमर्जन्सी ट्रामा किट देण्यात आले आहेत। त्यामुळे आता इमर्जन्सी ट्रामा किट अपघातानंतरचा गोल्डन अवरमधील जीव वाचवणार असल्याचा विश्वास रोटरी क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय। ट्रामा केअर किट हे अपघात, गंभीर जखमा किंवा जीवघेण्या परिस्थितीमध्ये दिली जाणारी प्रथमोपचार सेवा आहे। या सेवेत रुग्णाला झालेल्या दुखापतींचा त्वरित प्राथमिक उपचार देण्यात येतात। अपघात, रक्तस्राव आणि जीवघेण्या परिस्थितीमध्ये तात्काळ वैद्यकीय मदत देण्यासाठी वापरली जाणारी विशेष आपत्कालीन किट आहे।
ट्रॉमा केअर किटमध्ये टुर्निकेट, हेमोस्टॅटिक गॉज, चेस्ट सील, प्रेशर ड्रेसिंग, ट्रॉमा शेअर्स, हायपोथर्मिया ब्लँकेट या महत्त्वाच्या साहित्यांचाही समावेश आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सर्व 18 वाहतूक विभाग किट देण्यात आले आहेत. ठाणे शहर, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि भिवंडी येथील रोटरी क्लब्स या उपक्रमात सहभागी झाले. या उपक्रमाचे ठाणे वाहतूक उपायुक्त पंकज शिरसाट यांनीही विशेष कौतुक केलं. ट्रॉमा किट ही गंभीर रक्तस्राव, छातीला झालेली खोल जखम किंवा शॉक यांसारख्या जीवघेण्या जखमांवर प्रथमोपचार करण्यासाठी बनवलेली आहे. रस्ते अपघात किंवा वाहनांची धडक, उंचावरून पडणे किंवा घसरून लागणं, डोक्याला गंभीर मार लागणं किंवा बेशुद्धावस्था, हाडे मोडणे, मणक्याची इजा तसंच गोळीबार, चाकू हल्ला किंवा इतर हिंसक घटना अशा प्रसंगी वेळ वाया न घालवता वाहतूक पोलीस तसंच रुग्णाला तात्काळ मदत मिळणार आहे. दादा, दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई, भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय? अंघोळ झाली ना करून, मग शॉवर चालूच. कपडे धुताय पण पाणी वाया जात आहे, त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते. कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये. पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते. प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा. पाणी ही निसर्गाची देणगी आहे. पाणी निर्माण करता येत नाही. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती. ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी. केवळ पत्रिकेवर नाव टाकून प्रत्यक्ष आमदारांना आमंत्रणच न दिल्याने कोपरी येथील शेठ लक्ष्मीचंद फतिचंद प्रसूतिगृहाचं उद्घाटन वादग्रस्त ठरले. उद्घाटनानंतर आमदार संजय केळकर यांनी पाहणी करताना या प्रसूतिगृहाला कोणतीही कमतरता भासणार नाही यासाठी प्रयत्न करू असं सांगत प्रसंगी CSR फंड, सामाजिक संस्थांचं योगदान मिळवू अशी माहिती देखील दिली. कोपरी येथील शेठ लक्ष्मीचंद फतिचंद प्रसूतिगृहाचं उद्घाटन शुक्रवारी घाईघाईनं आटोपण्यात आलं. या उद्घाटनानंतर आमदार संजय केळकर यांनी या प्रसूतिगृहाची पदाधिकाऱ्यांसोबत पाहणी केली. यावेळी राजेश गाडे, कृष्णा भुजबळ, अमरीश ठाणेकर, विद्या कदम आदी पदाधिकारीही उपस्थित होते. या प्रसूतिगृहाला 8 महिन्यांपूर्वी केळकर यांनी भेट दिल्याचं सांगितलं. त्यावेळी इन्क्युबेटर धूळ खात पडून होतं. नवजात अतिदक्षता विभाग सुसज्ज नसताना पूर्वी उद्घाटन करण्यात आलं होतं. हा कक्ष सुसज्ज होण्यासाठी तब्बल वर्ष लागलं. काही महिन्यांपूर्वी खासगी नवजात अतिदक्षता विभागात दिवसाला 15,000 रुपये आकारले जात होते. महापालिकेचं प्रसूतिगृह बंद असल्यानं कोपरीवासियांना नाईलाजानं खासगी रुग्णालयात जावं लागत होतं. त्यामुळे महापालिकेने कोणत्या कामाला प्राधान्य द्यायला हवं हे ठरवून शेठ लक्ष्मीचंद फतिचंद प्रसूतिगृह तातडीनं सुसज्ज करायला हवं होतं अशा शब्दात केळकर यांनी प्रशासनाचे कान टोचले. प्रसूतिगृहाचे घाईघाईने उद्घाटन झालं असलं तरी कोपरीकरांसाठी हे वरदान ठरणार आहे. त्यामुळे इथे कोणत्याही साहित्याची वा सेवेची कमतरता पडणार नाही यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. प्रसंगी CSR फंड आणि सामाजिक संस्थांची देखील मदत घेऊ असंही केळकर यांनी स्पष्ट केले. यावेळी उपस्थित भाजप पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली. पत्रिकेवर आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे यांची नावं टाकण्यात आली, परंतु त्यांना प्रत्यक्ष निमंत्रण देण्यात आलं नाही असं कृष्णा भुजबळ यांनी सांगितलं. तर शिवसेनेनं देखील युतीधर्म पाळावा असा टोला एका पदाधिकाऱ्यानं लगावला. आजच उद्घाटन झालेलं आहे आणि आपण पाहणी केलेली आहे. काय सांगा? SNCUचं युनिट याच्या संबंधामध्ये कालच मी विधिमंडळामध्ये मांडलं होतं आणि या कोपरीच्या केंद्राला मी 8 महिन्यापूर्वी देखील भेट दिली होती. या ठिकाणी जवळजवळ त्यावेळेला मला वाटते 21 इन्क्युबेटर या ठिकाणी उपलब्ध होते, पण ते धूळ खात पडले होते आणि हे सगळं पूर्ण करायला यांना वर्ष लागलं. आणि ते सुद्धा आता इतक्या घाईघाईमध्ये त्यांनी उद्घाटन केलं की पत्रिकेत नावं आहेत पण लोकांना माहिती नाही, अशा प्रकारचं त्यांनी घाईगर्दीमध्ये या ठिकाणी केलं. पण उशिरा का होईना आमच्या या ठाणे भागामधल्या लोकांकरता हे सेंटर अत्यंत वरदान आहे. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी
येतात, पेशंट येतात आणि बच्चू येतात आणि त्यांना बाहेर तर आता तर आणखीन रेट वाढलेला आहे. मला वाटतं 8-1 महिन्यापूर्वी 15,000 रुपये होता दिवसाला प्रायव्हेटमध्ये, आणि इकडे यायचे पेशंट आणि सांगायचे तर ते म्हणायचे बाहेर जा, इथे नाही आहे. लोकांना वाटत होतं की इथे झालेलं आहे आणि प्रत्यक्षात नव्हतं. आणि त्याच्यामुळे महापालिकेने कुठल्या गोष्टीला प्रेफरन्स द्यायला पाहिजे, कुठल्या गोष्टीला नको द्यायला, हे यांचं नियोजन शून्यपण आहे. एवढं अत्यंत महत्त्वाचं की ज्या सेंटरमध्ये फार मोठी गर्दी होते, असं हे सेंटर देखील या ठिकाणी उशिरा 1 वर्ष उशिरा दिरंगाई केली. मग कारणं निर्णय अशी, टेंडर अमुक तमुक. आता जे योग्य तो दाम दिल्यावरच टेंडर कोणी ना कोणी भरणार. आणि त्याच्यामुळे माझी महापालिकेला या निमित्ताने विनंती आहे की आता हे तरी सेंटर जे आहे ते नियोजनबद्धपणे चालवा, योग्य वेळेला मटेरियल द्या. त्या ठिकाणी मॉनिटर जे आहेत, काही ज्या ठिकाणी आहेत काही ठिकाणी नाहीत. आता अर्धवट सामान का दिलं तुम्ही, हा देखील प्रश्न पडतो. पण आम्ही आता मॅडमला विचारलं आणि किती कमी आहे काय काय, तर सार्वजनिक CSR फंडमधलं किंवा निरनिराळ्या सामाजिक संस्थांकडनं देखील या ठिकाणी उपलब्ध करण्याचा आमचा प्रयत्न आहे. परंतु याची गरज होती आणि घाईघाईत का होईना आज यांनी याचं उद्घाटन केलेलं आहे. त्याबद्दल मी आता त्यांना सदिच्छा देतो आणि पुढच्या काळामध्ये योग्य पद्धतीने ते चालवलं जावं, याच्याकरता जे करता येईल ते देखील आम्ही निश्चितपणे करू. ठाणे जिल्ह्यातील वाढती पाणी टंचाई, वेगाने होणारे शहरीकरण आणि भविष्यातील जलसुरक्षेचा गंभीर प्रश्न आज विधान परिषदेत कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे प्रभावीपणे उपस्थित केला. बारवी धरणावरील वाढता ताण, पाणी पुरवठ्याचं नियोजन, नव्या बांधकामांना दिल्या जाणाऱ्या परवानग्या आणि भविष्यातील पाणी नियोजनाबाबत शासनाने दीर्घकालीन धोरण जाहीर करावं अशी ठोस मागणी त्यांनी सभागृहात केली. डावखरे यांनी बारवी धरण हे ठाणे जिल्ह्यासह कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर आणि परिसरातील लाखो नागरिकांसाठी जीवनवाहिनी आहे. मात्र वाढती लोकसंख्या, वेगानं होणारं शहरीकरण आणि अपुऱ्या पावसामुळे दरवर्षी नागरिकांना पाणी कपातीचा सामना करावा लागत असल्याचं सांगितलं. अनेक भागांमध्ये नियोजित पाणीपुरवठा बंद करण्याची वेळ येत असून या परिस्थितीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली. मुरबाड तालुक्यासह काही औद्योगिक आणि नागरी वसाहतींना बारवी धरणातून पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नसल्याकडेही त्यांनी लक्ष वेधत या भागांसाठी शासनाचं स्वतंत्र नियोजन काय आहे असा प्रश्न उपस्थित केला. उपलब्ध पाणीसाठ्याचं योग्य फेर नियोजन, औद्योगिक आणि नागरी वापरांमध्ये संतुलन तसंच भविष्यातील गरजा लक्षात घेऊन दीर्घकालीन जलधोरण तयार करण्याची त्यांनी मागणी केली. ठाणे महानगरपालिकेची लोकसंख्या सुमारे 15 लाखाहून 22 लाखाहून अधिक झाली असून कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूरमध्येही झपाट्याने शहरीकरण होत आहे. मात्र अनेक मोठ्या गृहनिर्माण प्रकल्पांना अद्याप अधिकृत पाणी जोडणी उपलब्ध नसून ते केवळ बोअरवेलवर अवलंबून आहेत. अशा परिस्थितीत पाणी पुरवठ्याची प्रत्यक्ष उपलब्धता तपासल्याशिवाय नव्या मोठ्या बांधकामांना परवानगी देऊ नये. तसंच प्रत्येक प्रकल्पासाठी स्वतंत्र जल उपलब्धता अहवाल अनिवार्य करण्याचे निर्देश त्यांनी शासनानं सर्व महानगरपालिकांना द्यावेत अशी मागणी केली. बारवी धरणाची साठवण क्षमता वाढवणे, भविष्यातील लोकसंख्येच्या गरजा लक्षात घेऊन नवीन जलस्रोत विकसित करणे आणि संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील पाणी पुरवठ्याचा वस्तुनिष्ठ आढावा घेणारी जलसुरक्षा श्वेतपत्रिका नागपूर अधिवेशनापूर्वी जाहीर करण्याचीही त्यांनी मागणी केली. या चर्चेला उत्तर देताना पाणीपुरवठा राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी बारवी धरण हे MIDCच्या मालकीचं असून त्यातून ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, मीरा भाईंदर, अंबरनाथ, बदलापूर, मुरबाड आणि शहापूर परिसराला पाणीपुरवठा केला जात असल्याची माहिती दिली. यंदाचे वर्ष अल निनोचं असल्यामुळे पावसास विलंब झाला असून पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देत औद्योगिक क्षेत्राच्या पाणीपुरवठ्यात आवश्यक ती कपात करून न्याय पद्धतीनं पाण्याचे फेरनियोजन करण्यात येत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.